स्वागत सर्वांचे आपल्या मॅथ्स पंढरी या यूट्यूब चॅनलमध्ये। वर्ग समीकरणे हा टॉपिक आज आपण घेत आहोत। यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण वर्ग समीकरणांचे अवयव पद्धतीने कसे पाडले जातात याविषयीचा आपण अभ्यास केलेला आहे। आज आपण वर्ग समीकरणांचे अवयव जे आहेत, उकली जे आहेत, सूत्र पद्धत असेल किंवा पूर्ण वर्ग पद्धत असेल, यांच्या सहाय्याने कसे पाडले जातात त्याचा विचार आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत। तर चला सुरुवात करूया। पहा, वर्ग समीकरणे रेषीय बहुपदीपासून रेषीय समीकरण तयार होते। रेषीय बहुपदी असेल त्यापासून रेषीय समीकरण तयार होते। रेषीय समीकरणाचा फॉर्म मी तुम्हाला त्यावेळेला सांगितलं होता, ax + by = c। अशा प्रकारचे रेषीय समीकरण असतं। तसेच वर्गीय बहुपदीपासून तयार होणाऱ्या समीकरणास वर्ग समीकरण असे म्हणतात। वर्गीय बहुपदी म्हणजे काय की चलाचा मोठ्यात मोठा घातांक 2 पाहिजे, म्हणजे एक्स वर्ग किंवा वेगळे पण चल असू शकतो वाय वर्ग वगैरे वगैरे, आणि ह्या एक्स वर्गाचा सहगुणक शून्यतरच असला पाहिजे। शून्यतर म्हणजे काय, तर शून्य नको, मग तो धन चालेल ऋण चालेल, कोणता पण एक सहगुणक चालेल। इथे एक्स वर्गाचा सहगुणक 1 आहे, शून्यतर पाहिजे, शून्य नको, धन चालेल ऋण चालेल, कोणता पण चालेल। कारण का शून्य घेतलं तर काय होणार आहे, शून्य गुणिले एक्स वर्ग शून्य येईल, म्हणजे वर्गीय पदच नाहीसं होईल। जर वर्गीय पदच नाहीच झालं तर ते वर्ग समीकरण राहणार नाही, आणि म्हणून एक्स वर्गाचा म्हणजे एक्सच्या ऐवजी कोणतेही चल असू शकतं, त्याचा सहगुणक मात्र शून्यतर असला पाहिजे, नाहीतर पुन्हा रेषीय समीकरणच होऊ शकते। कारण का एकदा का वर्गीय पद लोप पावलं, खाली काय उरलं, एक्सचा 1वा घात, रेषीय समीकरणच खाली शिल्लक राहणार आहे। सर्वसाधारणपणे वर्गपदाचा एक्स वर्गाचा सहगुणक धन घेण्याचा प्राघात आहे। बऱ्याच वेळेला समीकरणामध्ये एक्स वर्गाला सुरुवातीला ऋण चिन्ह असतं, मग अशा वेळेला काय करायचं की प्रत्येक पदाचं समीकरणामधल्या प्रत्येक पदाचं चिन्ह बदलायचं, मग डावीकडील बाजू उजवीकडील बाजू सगळ्यांचे चिन्ह चेंज करायचे, म्हणजे एक्स वर्गाचं ऋण चिन्ह जाईल आणि त्याला धन चिन्ह येईल, कारण ते धन ठेवण्याचा प्राघात आहे, हे लक्षात घ्या। तर आपण पुढे जाऊया। वर्ग समीकरणाची उकल म्हणजे वर्ग समीकरण सोडवण्याच्या पद्धती। तर यामध्ये आपण अवयव पद्धतीचा यापूर्वी आपण अभ्यास केलेला आहे, अवयव पद्धती। आज आपण पूर्ण वर्ग पद्धत आणि सूत्र पद्धत यांच्या साहाय्याने वर्ग समीकरणाच्या उकली कशा शोधल्या जातात, अवयव कसे पाडले जातात, तेच आज आपण पाहणार आहोत। सोप्या पद्धती आहेत दोन्ही पण, जाणून घेऊया आपण। चला, एक्स वर्ग अधिक 1 = 0 हे वर्ग समीकरण विचारात घेऊया आपण। सुरुवातीला एक्स वर्ग अधिक 1 = 0 हे समीकरण जर 1 ला तुम्ही आपण उजवीकडे नेला तर एक्स वर्ग वजा 1 होईल, बरोबर आहे। समीकरणातील एक्स ला एकही उकल नाही, परंतु हे अपवादात्मक समीकरण आहे, एक्स वर्ग बरोबर वजा 1। यामध्ये एक्स ची एक सुद्धा उकल आपल्याला मिळत नाही, समीकरणाचे अवयव पडत नाही। आता का पडत नाहीत पहा, कारण कोणत्याही वास्तव संख्येचा वर्ग हा ऋण संख्या असू शकत नाही। अशी एकही संख्या नाही की जिचा वर्ग ऋण 1 येणार आहे किंवा ऋण संख्या येणार आहे, हे लक्षात घ्या। आणि म्हणून या ठिकाणी एक्स ची उकल आपल्याला मिळत नाही, कारण वर्ग नेहमी कसा असतो, धन असतो, बरोबर आहे। धन संख्येचा वर्ग धन, ऋण संख्येचा वर्ग धन, आणि शून्याचा वर्ग शून्य, आणि म्हणून ऋण हा वर्ग येत नाही, आणि म्हणून या ठिकाणी एक्स ची उकल आपल्याला मिळत नाही। वर्ग समीकरण सोडवण्याच्या पद्धती, पहिली पद्धत आपण यापूर्वी अभ्यासलेली आहे, कशा पद्धतीने शेवटच्या पदाचे फोड करावी लागते, त्याचे अवयव पाडावे लागतात, मधल्या पदाची फोड कशी करावी लागते, कोणती चिन्ह द्यावी लागतात, याविषयीची माहिती आपण मागच्या काही व्हिडिओज मध्ये पाहिलेली आहे। तर आज आपण पूर्ण वर्ग पद्धती आणि सूत्र पद्धती याविषयीचा विचार करणार आहोत। तर चला पुढे जाऊया। अवयव पद्धती, समजा एक्स वर्ग अधिक bx अधिक c = 0 हे दिलेले वर्ग समीकरण आहे, यावर आधारित प्रत्यक्ष समीकरण आपण सोडवूया। तर बघा, सुरुवातीला आपण या ठिकाणी जे एक्झाम्पल घेतले, तर हे एक वर्ग समीकरण आहे, हे आपल्याला पूर्ण वर्ग पद्धतीने सोडवायचं आहे, बरोबर। तर चला आपण सुरुवात करूया सोडवायला। पूर्ण वर्ग पद्धतीमध्ये मी तुम्हाला एक फॉर्म्युला सांगणार आहे, त्या फॉर्म्युल्याच्या आधारे कोणतंही समीकरण जरी असलं तरी अगदी आपण पटकन त्याचे अवयव पाडू शकतो। पहा, आता आपलं समीकरण काय या ठिकाणी पहा, a वर्ग वजा 4a वजा 2
बरोबर 0 अशा प्रकारचं आपलं हे समीकरण आहे. आधी आपण अवयव पद्धतीनुसार चेक करूया, अवयव पाडतात का. शेवटचं पद 2 आहे, 2चे असे 2 अवयव शोधा वजा बाकी 4 आली पाहिजे. 2चे अवयव आपल्याला माहिती आहे बे 1 बे 2 आणि 1 ची वजा बाकी 4 येत नाही, एकच येते. म्हणजे याचा अर्थ अवयव पद्धतीने याचे अवयव पडत नाही. मग चला आपण पूर्ण वर्ग पद्धत वापरूया. पूर्ण वर्ग पद्धत वापरत असताना जे वर्गीय पद आहे त्याला सहगुणक नेहमी 1 पाहिजे. 1 पेक्षा जास्त असेल तरी सुद्धा आपल्याला ही पद्धत वापरता येते, फक्त तो सहगुणक कॅन्सल करावा लागतो. परंतु त्याहीपेक्षा मग सोपी पद्धत सूत्र पद्धत आहे. जर 1 पेक्षा मोठा सहगुणक असेल तर सूत्र पद्धत जर आपण वापरली तर आपल्याला याही पेक्षा पटकन आपल्याला लवकर उत्तर मिळतं. परंतु इथे ऑलरेडी सहगुणक 1 आहे. पूर्णवर्ग पद्धत आपल्याला वापरायला काही हरकत नाहीये. पूर्णवर्ग पद्धत वापरताना काय करायचे लक्षात घ्या, हा जो स्थिरांक आहे याची नेहमी ट्रान्सफर करायची दुसऱ्या बाजूला. डावीकडे काय येईल, ए वर्ग वजा 4a ऋण 2 झाले धन 2. आता इकडे 2च पद राहिली शिल्लक. आता काय करायचं पहा, तिसरं पद कसं मिळवायचंय तर त्यासाठी मी तुम्हाला एक सूत्र सांगतोय. पहा 1/2 गुणिले x चा सहगुणक, x चा सहगुणक, xच का, x म्हणजे चल. मग इथे उदाहरणामध्ये a आहे, x ऐवजी तुम्ही a घेऊ शकता. उदाहरणात y चल आलं, x ऐवजी y घ्या. हा एक जनरल फॉर्म्युला मी तुम्हाला दिलाय. तर काय करायचं, याची व्हॅल्यू काढायची, त्याचा वर्ग करायचा. हा वर्ग समीकरणाच्या इकडची डावी बाजू उजवी बाजू दोन्ही बाजूमध्ये मिळवायचा. पुढचं काम एकदम इझी होऊन जातं. मग चला काय येते उत्तर पाहूया. 1/2 गुणिले x चा सहगुणक किती आहे, म्हणजे थोडक्यात a चा सहगुणक ऋण 4 आहे. बरोबर आहे. तर याचा आपल्याला वर्ग करायचा आहे. किती वर्ग आला तो पहा, बे 1 बे, बे 2 4, ऋण 2 आले, ऋण 2 चा वर्ग 4 धन 4. हे धन 4 समीकरणाच्या दोन्ही बाजूमध्ये मिळवायचे आपल्याला. दोन्ही बाजूमध्ये 4 मिळवू, दोन्ही बाजूमध्ये. डावीकडची बाजू a वर्ग वजा 4 आहे, a वर्ग वजा 4 आहे, त्यात 4 मिळवा. उजवीकडची बाजू 2, त्यात 4 मिळवा. आता पहा डावीकडे काय करायचंय, याचे अवयव पडतात, डायरेक्ट पाडायचे ते मी लक्षात घ्या. पूर्ण वर्ग पद्धतीमध्ये ना याचे अवयव डायरेक्ट कसे लिहायचे ते मी सांगणार आहे तुम्हाला. पहा a वर्गचं वर्गमूळ a, 4चं वर्गमूळ 2, मधल्या पदात चिन्ह इथे द्यायचं आणि कंसाचा वर्ग लिहायचं. बस ह्या कंसाचा वर्ग करा, तुम्हाला हे तिन्ही पद मिळून जातील. a वजा b कंसाचा वर्ग, हे सूत्र वापरा. a वजा b कंसाचा वर्ग, a वर्ग वजा 2ab अधिक b वर्ग. याप्रमाणे जर विस्तार केला तर या कंसाचा वर्ग केला तर हे 3 पदे आपल्याला मिळतात. काय केलंय, पहिल्याचं वर्गमूळ काढले, तिसऱ्याचं काढले आणि मधल्याचं फक्त चिन्ह द्यायचं, वर्ग लिहायचंय. याचे अवयव आपल्याला ह्या समीकरणाची मिळून जातात. किंवा 4चे 2 अवयव पाडा, बेरीज 4 आली पाहिजे. पहा 4चे 2 अवयव बेरीज 4, बे 2 4. हे पहा हा 2 2. मी मागच्या वेळेला तुम्हाला सांगितलं होतं, शेवटच्या पदाला धनचिन्ह असेल तर मधल्या पदात चिन्ह आपण या दोघांना देतो. थोडक्यात इथं अवयव काय आले, a वजा 2, a वजा 2 म्हणजेच काय, a वजा 2 चा वर्ग. हे पहा, पण एवढं सगळं करत बसण्यापेक्षा हे आपण डायरेक्ट लिहू शकतो. प्रत्येक एक्झाम्पल मध्ये हे ऍडजस्टमेंट होणार आहे. आता उजवीकडे किती आले, 2 आणि 4 6 आले. आता आपल्याला पुढे वर्गमूळ काढायचे. हा वर्ग नाहीसा होईल म्हणजे a वजा 2 शिल्लक राहतील. 6चं वर्गमूळ निघत नाही, डायरेक्ट लिहून टाका वर्गमुळात 6. आपल्याला त्याचं वर्गमूळ मिळत नाही. आता आपण उत्तर काढणार आहोत. काय करायचे पहा, आता इकडची बाजू मी पुसून टाकतो. आता ऋण 2 उजवीकडे न्या, धन 2 होतील. डावीकडे फक्त a शिल्लक राहिला, a चीच किंमत काढायची आपल्याला, धन 2. इकडे जे अधिक आणि वजा वर्गमुळात 6, अधिक आणि वजा वर्गमुळात 6. हे झालं आपलं उत्तर. ह्या आल्या आपल्या उकली समीकरणाच्या. समीकरण आपलं ए फॉर्म मध्ये होतं, ए चल होता, एच्या 2 उकली मिळाल्या आपल्याला. पहिली उकल मिळाली 2 अधिक वर्गमुळात 6, दुसरी मिळाली 2 वजा वर्गमुळात 6. आता चला आपण पर्यायांकडे जाऊ. 2 अधिक वर्गमुळात 6, 2 वजा वर्गमुळात 6. पर्याय क्रमांक 2 मध्ये उत्तर आहे पहा, पर्याय क्रमांक 2 मध्ये.
तर ही आहे पूर्ण वर्ग पद्धत. एकच काळजी घ्यायची आपल्याला, 1/2 गुणिले एक्सचा सहगुणक म्हणजे चलाचा सहगुणक, जे चल असेल ते चलाचा सहगुणक कंसाचा वर्ग करून तो दोन्ही बाजूमध्ये मिळवायचा आहे. स्थिरांक सुरुवातीलाच उजव्या बाजूला न्यायचा आहे. बस पुढे सोडवत राहिलं, कॅल्क्युलेशन आपली प्रॅक्टिस चांगली पाहिजे, आन्सर शुअर येऊन जातात. तर चला आपण आता सूत्र पद्धत पाहूया. हे एक एक्झाम्पल आहे, सूत्र पद्धतीने सोडवा. पहा काय दिले आपल्याला. पहा समीकरण x वर्ग वजा 4x वजा 3 बरोबर 0 हे समीकरण सूत्र पद्धतीने सोडवा असं सांगितले. आधी आपण अवयव पद्धत चेक करूया. पहा 3चे असे 2 अवयव शोधायचे, वजाबाकी 4 आली पाहिजे. 3चे फक्त आपल्याला एकच जोडी मिळते, 3 1 3. 3 आणि 1 ची वजाबाकी येते 2, इथे 4 पाहिजेत, म्हणजे याचा अर्थ अवयव पद्धत या ठिकाणी फेल जाते. मग आपण इथे वापरणार आहोत सूत्र पद्धत. आत्ताची पूर्ण वर्ग पद्धत पण तुम्ही या ठिकाणी वापरू शकता. त्याला इंग्लिशमध्ये कंप्लीट स्क्वेअर मेथड म्हणतात, याला फॉर्म्युला मेथड म्हणतात. तर ती सुद्धा आपण या ठिकाणी वापरू शकतो. त्याच्या आधारे सुद्धा आपलं उत्तर मिळेल. ऋण 3 उजवीकडे धन 3. पुढे काय करायचं माहितीये, कोणतं सूत्र वापरायचं मी सांगितले. तर आपण इथे सूत्र पद्धत पाहणार आहोत. सूत्र पद्धत पाहण्यासाठी काय करायचंय आपल्याला, ह्या समीकरणाची तुलना या समीकरणाशी करायची. एक जनरल फॉर्म आहे आपला वर्ग समीकरणाचा, त्याच्याशी आपण तुलना करणार आहोत. काय पाहतो, ax² + bx + c = 0. या समीकरणाबरोबर आपल्याला याची तुलना करायची आहे, हे लक्षात घ्या. चला ए ची किंमत, ए म्हणजे काय, x वर्गाचा सहगुणक काहीच नाही, 1 घेणार आहे आपण, म्हणजे ए ची किंमत झाली 1, हे लक्षात घ्या. चला आता बी कडे जाऊया आपण. बी बरोबर x चा सहगुणक आहे, x चा सहगुणक -4, बी ची किंमत आली -4. चला आता आपण सी चा विचार करूया. सी म्हणजे स्थिरांक, कॉन्स्टंट टर्म, -3 आहे. सी ची किंमत झाली -3. या किमतींचा वापर करायचा नेमका कुठे, तर या समीकरणातील चल आहे एक्स, एक्सच्या किमती काढायच्यात आपल्याला, हे लक्षात घ्या. आणि म्हणून आपण आता एक्स साठी सूत्र मी तुम्हाला सांगतोय सूत्र पद्धतीमध्ये. काय सूत्र आहे, एक्स बरोबर -b अधिक किंवा वजा वर्गमुळामध्ये b वर्ग वजा 4ac छेद 2a. या प्रकारचे सूत्र आहे. हे उदाहरण सोडवलं, एक्सच्या किमती आपल्याला मिळून जातील. 2 किमती आपल्याला मिळतील. एक्सच्या वर्ग समीकरण आहे, 2 उकली मिळतात. पहा हे ऋण चिन्ह आधी लिहायचे नेहमी लक्षात घ्या. पहा हे ऋण चिन्ह आधी आपण विचारात घेणार. आता बी ची किंमत पाहायची, -4, हे लक्षात घ्या. अधिक आणि वजा येईल पुढे. आता हे थोडंसं प्रॅक्टिस नाही, डायरेक्ट लिहिलं तरी पण चालतं. पहा बी चा वर्ग करून डायरेक्ट इथं लिहिला तरी चालत. -4 चा वर्ग किती, 16, मांडत बसण्याची गरज नाही. आता हे ऋण चिन्ह द्या आणि 4ac ची सेपरेट बाजूला किंमत काढा. 4ac ची सेपरेट बाजूला किंमत काढूया आपण. पहा 4, ए किती 1, सी किती -3. पहा 4 1 4, 4 3 12 आणि हे ऋण चिन्ह -12 येतील. पहा हे ऋण तर वेगळे, पण आतमध्ये -12 येतील, हे लक्षात घ्या. खाली 2 गुणिले ए किती आहे 1, बे 1 आहे बे, डायरेक्ट मांडा बरोबर. आता ऋण ऋण धन होतील, -4 अधिक किंवा वजा वर्गमुळामध्ये. पहा हे ऋण ऋण धन 16 अधिक 12 झाले 28, वर्गमुळात 28, हे लक्षात घ्या. छेदामध्ये आले 2. आता आपण 28 वर्गमूळ काढणार आहोत आणि नंतर 2 ने भाग दिला का उत्तर येऊन जाईल. आता इकडचा भाग पुसून टाकतो. इथे काय केले माहितीये, हे दिलेलं समीकरण फक्त याच्याशी तुलना केली, एबीसीचे व्हॅल्यू काढल्यात, याचं आपलं काम झालेलं आहे. या व्हॅल्यू पण आपण यूज केल्यात. बस आपल्याला फक्त आन्सर काढायचे. आणि म्हणून एक्स बरोबर आता पाहिजे 4 अधिक किंवा वजा. आता 28चं वर्गमूळ पहा, कोणत्या पूर्ण वर्ग संख्येने भाग जातो 28ला, 4 ने जातो. 4 सत्ते 28. इथे साईडला मी काढून देतो तुम्हाला. 28चं वर्गमूळ 4 सत्ते 28, म्हणजे 4चं वर्गमूळ किती 2. 7चं निघत नाही, त्याला आतमध्ये तसाच राहू द्या, भागिले 2. आता एक शॉर्टकट मेथड सांगतो, हे सोडवायचं कसं. खालच्या 2 ने ना इथल्या दोन्ही नंबरला भाग द्यायचा, एकाला नाही द्यायचा, लक्षात घ्या. दोघांना नाही द्यायचा. ही शॉर्टकट मेथड आहे.
ही कळत नसेल तर तुम्हाला काय करावं लागणार आहे, 2ने सुरुवातीला 4ला सेपरेट भाग द्यायचा, नंतर याला सेपरेट द्यायचा, मग ते खाली सोडवत यायचं. तर असं थोडंसं वेळ खाऊ काम आहे. त्याच्याऐवजी मात्र एकाला भाग नाही द्यायचा, दोघांनाही द्यायचा. दोघांना काय द्यायचं ते नंतर सांगतो मी. बे एके बे, बे दुने 4 आणि ह्याच बेने याला पण भाग द्यायचा, बे एके बे. मग आता उरलंय काय, खाली तर काहीच नाही, वरती उरला हा 2 अधिक किंवा वजा. याला पूर्ण भाग गेला, एक सहगुणक नाही घेतला तरी झालं, फक्त वर्गमुळात 7 उरली इथे, म्हणजे आपलं उत्तर आलं. हे लक्षात घ्या. म्हणून x ची पहिली उकल आली 2 अधिक वर्गमुळात 7 आणि दुसऱ्याला 2 वजा वर्गमुळात 7. हे लक्षात घ्या, 2 अधिक वर्गमुळात 7, 2 वजा वर्गमुळात 7. आता इथं मी दोघांना भाग का दिला ते तुम्हाला सेपरेट समजून सांगतो. हे आपलं उत्तर फायनल झालं. पर्याय क्रमांक, मला वाटतं पर्याय क्रमांक 1 उत्तर येईल आपलं. बरोबर आहे. आता समजा या 2ने दोघांना भाग दिला नसता तर सोडवण्याची मेथड कशी आहे पहा, इकडे लक्ष द्या. आता पहा, हा 2 प्लस आणि मायनसच्या अलीकडचा नंबर, इकडचा नंबर, दोघांचा पण तो डिनॉमिनेटर आहे, दोघांचा तो छेद आहे. मग आधी आपण 4चा घेऊया. पहा, 4/2 मध्ये अधिक किंवा वजा चिन्ह आलं. पुन्हा 2 वर्गमुळात 7, त्याचा पण तो 2 काय आहे, छेद आहे, तो दोघांचा पण असणार आहे. मग आता बे दुने 4, 2ने इथं भाग दिला आपण, इथे आलं उत्तर 2 अधिक किंवा वजा बे, हे 2 2 कॅन्सल झाले, हे उरले वर्गमुळात 7. तर अशा पद्धतीने हे सोडवायचं असतं, कारण तो दोघांचा पण छेद आहे. तर त्याच्याऐवजी काय करायचं, खालच्या नंबरने दोघांना भाग द्यायचा, डायरेक्ट आपल्याला 1 स्टेपमध्ये आन्सर मिळून जातं. तर हे असेल आपला आन्सर. तर सुरुवातीला कोणतंही वर्ग समीकरण सोडवताना अवयव पद्धत चेक करायची. जर त्या पद्धतीनुसार आपल्याला अवयव मिळत नसतील तर पूर्ण वर्ग पद्धत वापरायची किंवा सूत्र पद्धत वापरायची. दोन्हीपैकी जी सोयीस्कर वाटेल ती वापरायची. पूर्ण वर्ग पद्धतीमध्ये काय करायचं, एक्स वर्गाचा सहगुणक जर 1 पेक्षा मोठा असेल तर सूत्र पद्धत वापरणं सोयीस्कर ठरतं. 1 जर सहगुणक असेल तर पूर्ण वर्ग पद्धत वापरायला सोयीस्कर ठरतं. दोन्ही पद्धती सोप्या आहेत, कॅल्क्युलेशन काळजीपूर्वक करावी लागतात. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये आपण थांबूया. नमुना दाखल आपण 2 एक्झाम्पल घेतली, दोन्ही पद्धतीमधील एक एक्झाम्पल घेतलं. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण काही सराव दाखल अजून काही एक्झाम्पल्स घेणार आहोत. तर चला, पुन्हा एकदा भेटूया अशाच एका व्हिडिओ सोबत. तोपर्यंत नमस्कार. चॅनलवरती नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. आवडत असेल व्हिडिओ तर नक्की चॅनलला एक लाईक तर मात्र जरूर करा. चला, थँक्स फॉर वॉचिंग.